चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आज दरवर्षीप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव आणि त्या माध्यमातून या ठिकाणी 7 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे। भजनाचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि सर्व लोक तो थोडा थोडा प्रसाद घेत आहेत। आनंद एकाच गोष्टीचा आहे की एवढा अनफळ गाव असूनही सध्या महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम चालू आहे, यात फार मोठं महत्व आहे। काही काही गावं अशी आहे की सुशिक्षित आहे, विषय नाही, सर्व गोष्टी बराबर असूनही त्या ठिकाणी महाराजांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम होत नाही। पण या घोटा गावात मागासवर्गीय जास्तीत जास्त लोक असूनही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं उत्कृष्ट कार्य करत आहे, यात फार मोठं समाधान आहे। आता आपल्याला महाराजांना श्रद्धांजलीच्या माध्यमातून महाराजांचं वक्तृत्व तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोहोचावं आणि त्याचा लाभ घ्यावा, त्याच्यातून आपल्या जीवनाची उन्नती व्हावी आणि आपण तरुणी दुजा तारावी। जे आपण घेतो ते दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करा, असंच प्रस्त वाढत गेलं पाहिजे। महाराजांनी सुद्धा तेच कार्य केलं आहे। सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन, इसमें सारा दर्पण कुर्बान। जगाएगा
कीरत बढ़े वही कीरत बढ़े आपकी पुल करो राम
की आजची सांगण लेकरं उद्याची थोर पुरुष बनले पाहिजे. त्यांनी तुम्हा आम्हा सर्वांसाठी फार मोठं कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं फळ आज राष्ट्रसंत अमर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण का सर्वांच्या श्वासोश्वासात राष्ट्रसंत बसलेले आहे आणि ते वसवण्यासाठी आपल्या पूर्वजांची काही पुण्याई आहे. म्हणून वंदनीय महाराजांचं स्वप्न होतं की हे आजचं विज्ञान युग आहे आणि या विज्ञान युगांनी एवढा मोठा सत्संग चालणं, भक्ती मार्ग चालणं फार मोठं कठीण जाऊन राहिलेलं आहे. महाराजांनी तबही कीरत बढे आपकी, जोपर्यंत सत्संगात तुम्ही वळत नाही. डॉक्टर लोक सांगते एखादी बिमारी झाली आणि ते बिमारीचं करता करता ऑपरेशन केले, पोट फाळून टाकलं, पण डॉक्टर सुद्धा सांगते आता आमचं संपलं, आता हे पेशंटला घरी घेऊन जा, तुमचा देवदेव पहा. जिथं विज्ञान खतम होते ना तिथून अध्यात्म चालू होते आणि अध्यात्माच्या भरोशावर असे कितीतरी लोक आहेत का त्याच्या पोटात कॅन्सर असून 10-15 वर्ष त्याने जगून राहिले. कायच्यावर? नामस्मरणावर. हरिनाम घे फुकाचे जपमान पैसा खरीदी करावा लागत नहीं. पैसों के घर नहीं, थोड़ी कदर मतलब के प्रीति से बनता जिगर. पैशासाठी हे हरिनाम नाही आहे. नीती, नेम आणि धर्म या 3 गोष्टीचं पालन असावं आणि असा जो व्यक्ती आहे त्याच्या जीवनात काहीही कमी पडत नाही. पैसा ही चलन वलनाचं साधन आहे. इथून आपण पुण्याला जरी जायचं असलं तरी पैशाशिवाय जाऊ शकत नाही. अन्न शरीर पोषण्यासाठी अन्नाची गरज आहे. आपण रंगारंगाच्या भाज्या करून खातो ही जिभेची सोसणी पुरवण्यासाठी आहे, पण जीवाने पोषण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी सकाळी 4 वाजता ध्यानाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्या ध्यानाच्या कार्यक्रमात त्याचा व्यायाम झाला पाहिजे, श्वासोश्वास चालला पाहिजे, सदृढ बनल्या गेला पाहिजे. म्हणून सूर्योदयाच्या अगोदर हा ध्यानाचा कार्यक्रम ठेवला. आपण आत्म के चिंतन में हरत में जागृत रहना है. वो हम सोहम श्वासच आपण अंतरदृष्टी में रखना है. याच्यासाठी ध्यानाचा कार्यक्रम ठेवला. राष्ट्रसंतानं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती कष्टविधी परोपकारी. महाराजांनी जन्मतापासून तर अवसाना स्वाखरी श्वासापर्यंत तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. पूर्ण आपलं शरीर एवढं मोठा बलाढ्य, शरीरानं सदृढ असलेले मर्दाचे बी पूर्ण शरीर घासून टाकलं, हत्या शिल्लक ठेवल्या तुमच्यासाठी. कशासाठी? त्यानं असं म्हटलं काय का बा एखादा पोरगा आनंदात राहावं किंवा आमचं घर आनंदात राहावं किंवा एखादा देश आनंदात राहावं असं नाही म्हटलंय. महाराजांचं स्वप्न होतं मुझे प्यारा भारत मेरा, भारत
मले माया भारत चुकी पाहिजे ना, हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव हा आशीष देतो सोचने का फर्ज है. महाराजांना स्वतःसाठी काही मागितलं नाही, तो आम्हा सर्वांसाठी कष्ट घेतले महाराजांनी. आणि आज आनंदाची गोष्ट आहे हो, दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम होते, विषय नाही आहे, पण महाराजांचं वक्तृत्व तुम्हाला आम्हा सर्वांनी शिरलं की रुजलं म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. महाराजांचं स्वप्न तेच होतं का लेकरांपासून लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांपर्यंत हे विचार पोहोचवा आणि ते विचार सर्वांपर्यंत सांगा की गावागावाची जागवा, भेदभाव समूळ मिटवा. आपल्या गावाचे विरोधक असं ते सर्व एकत्रित बसा. अहो आपल्या गावातले विरोधक म्हणतात, एक उदाहरण सांगतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ताडोबा जंगलात मी तपस्या करत होते आणि त्या तपश्चर्येने महाराज सामुदायिक प्रार्थना करत होते आणि भजनाचा कीर्तनाचा कार्यक्रम एकटेच अलमस्तपणानं करत होते. ज्यावेळेस महाराज कार्यक्रमाला बसायचे त्यावेळेस वाघ, सिंह, हरिण सर्व जातीचे प्राणी त्या ठिकाणी येऊन बसायचे. वास्तविक पाहता वाघ आणि हरण जर दिसलं तर तिथंच पिचकून टाकायचे, पण नाही, सर्वजण एकत्रित बसायचे आणि पशुपक्षी ही कीटके किती बघ वेळ करून राहते, आपत्ती येता कोणते ती संकटून या धावती. सर्व जातीचे पक्षी झाडावर बसायचे आणि महाराज कार्यक्रम करायचे. करता करता वाघ, हरिण सर्व जोऱ्यानं आरोळी ठोकायचे. महाराज म्हणायचे वा वा वा, केवढं मोठं भगवंताचं वास्तव्य आहे, तुम्हा शिरलं, तुम्ही सर्व एकत्रित बसू शकता. आणि जसं काही टाळ्याचा आवाज येऊ राहिला महाराजांच्या कार्यक्रमांनी, तर असे पक्षी किलबिल करत होते, फार जोरजोरानं कल्ला करत होते. आणि अशा तऱ्हेनं फार मोठा दृष्टांत आहे. आणि आपल्या गावातले दोन विरोधक एक होऊ शकत नाही, त्या जनावरापेक्षा ते जनावर फुलले. अरे या वढाडीच्या जंगलांनी एक बिबट्या सुटला तर सर्व लोक हिले खेळ आणणारे, पण आपल्या मजरीचा यावलीचा वाघ चंद्रपूर जिल्ह्यात गेला आणि सर्व एकत्र करून टाकणारे, हा विचार करा. म्हणून आपल्यातही काही जे घाणेरडे विचार असन मात्र ते काढून टाका आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संध्याकाळी सामुदायिक प्रार्थनेला या आणि त्या प्रार्थनेच्या माध्यमातून किती गोड ही प्रणाली समुदाय प्रार्थना त्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये कोणता देव आहे का, कोण्या देवाचा उल्लेख केला काय का नाही, बाई ही ह्या देवाची प्रार्थना आहे. अरे त्या प्रार्थनेच्या माध्यमातून तर राममय, कृष्णमय, जगदेवमय, जगदीशमय आपण सर्व देव पावयाशी गेलो, देवाची भोवणी ठेवलं. त्या प्रार्थनेनी देव बनते माणूस. आणि पशु की होत पण या नरका कछु ना होय, नर करणे करे तो नरका नारायण होय. नाही तर या माणसाच्या चांबड्यात काय होते, एक दिवस नाही घरात ठेवू शकत, पोट जर फुगलं ना तर घरातली बसत नाही. आणि याचं उदाहरण कोरोनात सर्वांना माहीतच आहे, 4 माणसाच्या पलीकडे 5वाही नाही. त्याची बायको जरी असेल त्या बुड्याची, तो बुडा मेला आणि त्याची बायको जर मग घे ना बाई पाहून शेवटची भेट घेऊन घे, काय पाहतं बापा नाकाले पदर लावला इथून दिसते, काऊन मराले भेट याच्यासाठी. म्हणून सर्वांना एकत्रित यावं, या भारतात बंधू भाव
मातीशी अभिमान असू द्या. आज आपला भारत चांगल्या याच्यात आहे. एक असा देश सांगा की त्याला माता हा शब्द लागलेला आहे. कोणी असं म्हणते का अमेरिका माता, ऑस्ट्रेलिया माता, युरोप माता, कोणी म्हणणार नाही. पण भारत माता ही माता आहे. हे आपल्याला पोचते. कृषी प्रधान देश आहे. हिच्या भरोशावर आपण जन्माला आलो. हिच्यातच समावणार आहे. सर्व जीव एकवटले चैतन्य मायेच्या खुशी. सर्वचे सर्व एकाच ठिकाणी विलीन होणार आहे. म्हणून हा सगळा हा जाती भाव विसरून महाराजाने मानवतेची महान पूजा आहे. अहो महाराजाचं वक्तृत्व काय आहे पहा. गुरुकुंजात महाराज बसले. आमचे इथे काही 2 जण होते. सीतारामजी गवई होते, बौद्ध संप्रदाय धर्माचे होते आणि बाकी सगळे लोक होते. महाराज काय म्हणते, खरे बाबा मला उचलता का म्हणते तुम्ही. लोक म्हणते हे 2-4 क्विंटलचं वजन आमच्याच्यानं उचलल्यात हे काय म्हणते महाराज. अरे प्रयत्न करा. पहा मुद्दा कुठं आहे. प्रयत्न करा. यत्न तोची देव जाणावा. वाळू चिंकण रगडता तेलही गडी. प्रयत्न करा. म्हणून चौघांना 4 बाजूला गेले आणि असं बोट लावलं. बोट लावल्यानंतर महाराज ऑटोमॅटिक अशी वरत येऊन गेली. पाहिलं रे बाबा सोडताना कंबर मोडून टाका म्हणे. म्हणाली सोडू नका. अरे श्रीकृष्णासारखी लीला करून टाकली. गोवर्धन पर्वत उचललं त्यावेळेस. आणि आज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी असं उचलल्या गेलं. महाराज कोण होते, काय होते हे तुम्ही तुमच्या भावनेला पहा. कोणी म्हणते विठ्ठल होते, कोणी म्हणते कृष्ण होते, कोणी म्हणते राम होते. पण महाराजांना म्हटलंय आशा निराशा के बदन रामय हो. आशा आशा के कोण होते, काय होते हे तर त्याचं जैनमय. पण आपल्यासाठी देव होते आणि त्या देवाचं पूजन करणं. संत हे जी देव, देव हे जी संत. संत देवाची अवतार. आम्ही गावचे गवार. महाराजांना ग्राम इथे सुद्धा लिहून ठेवले नाही. म्हणून देवापेक्षा संतांची चाकरी करावी. समर्थाची चाकरी समर्थक आहे पण भरोसा नाही अंतरी. म्हणून अधाम जीव पडला. कोणी म्हणते आम्ही देवाचं एवढं करतो, देवाच्यासाठी धावत येत नाही. अरे तू देवासाठी काहीच करत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. आपण जे काही करायचं आहे ना ते आपल्यासाठी देवाला आपण अष्टगंध लावतो. कोणी देवच नाही म्हणते. आता त्याने त्याचा बापच पाहिला नाही कोण होय म्हणून त्याच्या मायनं सांगितलं बाबू ह्याच्या बाप होय. नाही तर त्याला काय म्हणे. तो काय म्हणून देवाला ओळखत नाही. आपल्यापाशी थोडीशी प्रॉपर्टी असली तर आपण भक्ती सोडून देतो. पण रावणापाशी किती संपत्ती होती. कुबेराच्या घरचं पूर्ण सोनं नाणं त्याच्या नगरीत होतं आणि ते नगरीच कुबेराची होती. पण रावणानं भक्ती सोडली काय. भक्ती नाही सोडली. दैनंदिनी रावण भक्ती करत होता आणि आपल्यापाशी 4 टिकले येत नाही तर आपण भक्ती सोडून देतो. ऐका हा भाव भक्ती विना उदाहरण भक्तीसाठी निर्धार
विचार पाहिजे मनाचा. माणसाचं मन कसं आहे, बावरट आहे. प्रार्थनेत बसला तर असं वाटते किती ध्यानस्थ माणूस बसला आहे, पण आंतरिक दृष्टी बगड्याची असते. त्याचा कसा एखाद्या स्थिर ठिकाणी बगडा आपल्या पाण्यात उभा राहते आणि उभा राहिल्यानंतर तो 2 पायाचा एका पायावर येते. त्या मासोळ्या म्हणते काय झालं, आणि तो 2 पायाचा एका पायावर येते आणि आल्यानंतर त्या मासोळ्या राहते पाण्यामध्ये. त्या मासोळ्यामध्ये काय योगी पुरुष आहे, योगी करी समाधी रंगोली अंतरंग चांगला वाटते का ह्या पगडाबा योगी पुरुष आहे, पण त्याच्या आंतरिक भावना खराब असते. तो एक मासू आहे की काहीच नाही, हालत नाही, डोलत नाही, काहीच नाही. दुसरी मासू आहे तरी त्याला वाटलं 1 आणि 2 दिल्यात काय फायदा. तो चांगला ग्रुप त्याच्यापाशी येऊ देते. राहते जेवढ्या तुझी दळे तेवढे घ्यायचे, निघून पाहिजे. असा हा प्रार्थनेत बसते. म्हणून प्रार्थनेत खरे नाम निष्काम हिद्राम सेवा सर्व भावे स्वर्ग भावा. आपल्या गावावरून देशाची परीक्षा. पहिले हे स्वर्गमय बनवा. आपलं शरीर जर स्वर्गमय बनलं तर आपलं गाव स्वर्गमय बनल्याशिवाय राहणार नाही. आपले विचार जर चांगले बनले, दुसरा व्यक्ती कसाही असो, लोखंड कितीही जगाटलं असो, पण लोक त्याला कॅच करून घेते. अशासारखा तो कितीही विद्रोही असला, वाईट मार्गाचा जरी माणूस असला, पण आपण आपली सज्जनता सोडायची नाही. आणि या झोपडीत या गावात जर आनंद जर साठवायचा असेल, किती आनंद आनंद तरी सुखेया जाता तरी सुखेदा कोणावरी न बोजा. पण ह्या 4 जणांच्या डोक्यावर गेल्याशिवाय राहत नाही. बोजा देऊनच जाते. चौघखान करी टिपू पुढं, त्याच्याशिवाय गती नाही. पण निदान आयुष्यभर तरी चांगले कामं करत राहायचं. जो जनसेवा करतो तो या त्याची करतो. म्हणून जगाच्या कल्याणासाठी घर असं नाही का बा तुम्हाला घरदार सोडून द्या. छोडे नाही घरबार घर सोडायची गरज नाही. जो प्रपंचाची सावधान तो परमार्थ करी. आपल्या प्रपंचाला सांभाळूनच परमार्थ साध्य केला पाहिजे. अरे 24 घंट्यातले सगळे प्रपंचासाठी खर्च करा, पण 1 घंटा नाही, 1 घंटा तर अर्धा घंटा जरी तो परमार्थाकडे गेला तरी मात्र तो त्याच्या जीवनात साध्य केल्याशिवाय राहत नाही, सार्थक केल्याशिवाय राहत नाही. अशा तऱ्हेनं या जीवनाचा उद्धार करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला फार मोठं पूर्ण ग्रामगीता भजना पूजनाच्या माध्यमातून शोखेरपर्यंत मार्गदर्शन करत गेले. आणि अशासाठी या जीवाचा या गावाचा उद्धार करण्यासाठी महाराजांनी प्रत्येक रोगावर औषध लिहून ठेवलेली आहे. ती वापरण्याचा प्रयत्न करा. आणि या प्रपंचातून जो प्रपंचाची सावधान तो परमार्थ करी व्यवहारन करतो जाला परमार्थ
महत्वाचा आहे. कोणाच्या भावना दुखवायच्या नाही. शब्द तारे शब्द मारे शब्द से रचा संसार. म्हणून या शब्दात फार मोठी किंमत भरलेली आहे. आपल्यापासून कोणाच्या भावना दुखी व्हावं अशी माझी भावना नाही आहे. पण सर्वांनी एक रूपतेने जगण्याचा प्रयत्न करायचा. वेळोवेळी तरी एकमेकाला सहाय्य करून अवघे धरून सुपंत आणि या चांगल्या मार्गाने जाण्यासाठी एकाची गरज आहे, फक्त सज्जनता हवी. कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या पाहिजे नाही. दुःख सांगावे कोणाला प्रभू तुझी थांबता उरला. दुःख सांगावे आणि सर्वजण दुःख महाराजापाशी घेऊन जायचे. पण महाराजाला केवढं दुःख होतं, कॅन्सर होतं, पण कधी महाराजाने व्यक्त केला नाही. पहा, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस महाराज होते आणि ऑपरेशनाची वेळ आली, डॉक्टर लोक सगळे येऊन आले त्या ठिकाणी ऑपरेशन करायसाठी. पहिल्यांदा तपासणी केली तर कॅन्सरचा गोळा दिसला, पण ज्यावेळेस ऑपरेशन करायचं होतं त्यावेळेस गोळा गायब झाला होता. एवढी मोठी अद्भुत शक्ती होती, अद्भुत विभूती होती की महाराजांनी कॅन्सर सुद्धा पचत नाही होऊ दिला. कोणासाठी? तुमच्यासाठी, आमच्यासाठी. पचत नाही येऊ दिला, लागू नाही दिला, कोणाला पता नाही लागू दिला त्याच्यावर. एवढं मोठं दुःख महाराजाने सहन केलं का आपली लेकरं दुःखी झाली नाही पाहिजे, त्याच्या भावनाने दुखावल्या गेल्या पाहिजे. लोकांनी सुद्धा सांगत होते का अरे इथं बसू नका, प्रचाराला लागा. राष्ट्रसंताने जर अमर करायचं असेल तर प्रचाराला लागा. गावागावात प्रचार करा, घराघरात प्रचार करा आणि त्या प्रचाराच्या माध्यमातून आपले ग्रामहिताचा उद्धार करा, गावाचा उद्धार करा. अशासाठी महाराजांना या ठिकाणी फार मोठं अद्भुत चरित्र लिहून ठेवलेलं आहे. ते चरित्र आपल्या नवसानापर्यंतही वाचणं होत नाही, ना अचानक अन्न होत नाही. पण आपण काहीतरी त्याच्यातला भाग घेऊन हे की दान दे गावा तुला विसर न व्हावा. कसं दान मागायचं तुकाराम महाराजांना? हे की दान दे गावा तुझा विसर न व्हावा. आपल्या प्रपंचातून फक्त भक्ती सोडू नका, नाही तर भक्ती भक्ती का करते हो, भक्तीने तो धोका. लौकिकात जाऊ नका. तुम्हाला 4 पायला धान्य द्यायचं असेल ना 2 पायला द्या, पण 10 घरी सांगू नका मी 2 पायला घेतलं म्हणून. कारण गेलं असं जर सांगितलं तर ते गेलं. आपल्याच्यानं काय होतं त्याचं त्यानं नेलं, आपण कुठून आणलं. आता यावर्षी सोयाबीन पिकलं नाही, काय केलं, आणि ज्या वर्षी पिकलं त्यावर्षी तरी तेवढं तसंच. म्हणून जे आपल्या प्रपंचातून साध्य होत असत ते साध्य करण्याचा प्रयत्न करा. तबही कीड तबही कीड
होते तोपर्यंत शांती कायम ठेवावी। शांती कुणाला कशी लाभते वाढत असते ज्वाला विचारा जाऊन शहाण्याला। आपले इथले काही ज्ञानीवंत त्याच्यापासून मार्गदर्शन घ्यावं, महाराजांचं वक्तृत्व त्याच्यापासून समजून घ्यावं। दररोज प्रार्थना केल्यानंतर सुविचार दर गुरुवारी म्हणा किंवा दररोज एखादा सुविचार त्या ठिकाणी प्रार्थनेच्या माध्यमातून 2 शब्द लेकरांपासून बोलून घ्यावं, म्हणजे त्याच्यानी काय होईल का ते पोराच्या ठिकाणी सुधारणा होईल। हे की दौलत कोणाच्या बापाची नाही आहे, भगवंताची आहे, ते कोणी चोरून देऊ शकत नाही आणि त्या चोरी करणाऱ्याची ती ताकद नाही। कारण का महाराज चोर गेले, चोरोनी द्रव्य गेले, पण असे कधी न झाले या झोपडीत। या झोपडीतलं कोणीही चोरून देऊ शकत नाही। जेवढं जेवढं वाटत तेवढी तेवढी उजळणी होती आणि त्या उजळणीच्या माध्यमातून आपलाही उद्धार होते। जी आपण अशी ठावी ती दुसऱ्याशी सांगावी, पण त्याच्यानी खोट नसली पाहिजे। आचरण तयाचा धर्म, आचरणाविना कोण पाहिला नाही तर भगवंत कुठंच नाही, पण जिथे जातो तिथे तो माझ्या संघात। महाराजानं प्रत्येक ठिकाणी माणसाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। आज चंद्रपूर जिल्ह्यात जर पाहिलं तर देवबाबा म्हणते हो महाराजाने, आणि आपल्या शेजारी गुरुकुंज मोझरीले एवढं मोठं त्या ठिकाणी करून ठेवलं। बरं ते जाऊ द्या, ते लौकिक नाही, पण एवढा मोठा चंदनासारखा हसला तो देह आपल्या तुम्हा आमच्यासाठी सर्वांसाठी, आणि त्याच्यासाठी आपल्याला आज त्याची जागृती म्हणून त्याचा आज पुण्यतिथीचा महाउत्सव म्हणून ते आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्वजण मिळून श्रद्धांजली आपल्याला अर्पण करायची आहे। पण त्या श्रद्धांजलीच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी त्याचं वक्तृत्व कशासाठी निर्माण केलं पाहिजे की त्याची जागृती व्हावी। आपल्या ठिकाणी पुन्हा पुन्हा गाडी सर्व्हिसिंग का करतो का ते मनात कुठं पण नाही पडली पाहिजे, म्हणून 12 महिन्यातून 1-2 वेळ सर्व्हिसिंग करावं लागते। अशासारखं हे सत्संग कायच्यासाठी आहे का? हे शरीर धुवासाठी, विचार धुवासाठी, सत्संग याच्यासाठी, हे सर्व्हिसिंग करायसाठी। असा हा संताचा जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा सारे जण हसते, पण तो जीव रडत राहते। विठ्ठल बोला विठ्ठल Oh
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आता आपल्याला सर्वांना मौन श्रद्धांजली द्यायची आहे महाराजांना, तरी सर्वांनी जागच्या जाग्यावरच उभं राहावं. व्हा उभे. आपल्याला मौन श्रद्धांजली अर्पण करायची आहे, तर सर्वांनी आतुरतेनं मनपूर्वक प्रेम तो पास में भी है, किसे देना किसे लेना समझना और बरताना बढ़ाई और भी मुश्किल है. हे समजणं कठीण आहे आणि ज्याने समजलं त्यांनी आदरपूर्वक हात जोडून दोन्ही डोळे मिटून मौन श्रद्धांजली करावं सुरुवात. सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.
शारदा सर्वकालम त्याच्या हातापायातच जोर नसते म्हणून सर्वांनी मनपूर्वक जय घोषाच्या वेळेत असा हाताचा झटका द्या. श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, मूर्ती गाडगे बाबा की जय, साधू संतन की जय, भारत माता की जय. वा वा वा, धन्यवाद देतो माझ्या मातांना, मित्रांना, सर्वांना धन्यवाद देतो की अशी महाराजांची सर्वांच्या ठिकाणी स्फूर्ती कायम राहो. जय गुरु.